पावसाला सुरुवात झाली की महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो रस्त्यांचा। रस्त्यात खड्डेत की खड्ड्यात रस्ते हा प्रश्न नेहमीच झालाय। सांडपाणी, कचरा व्यवस्थापन तसंच पिण्याचं शुद्ध पाणी या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत। अशा सर्वसामान्यांना हव्या असलेल्या गोष्टी मात्र मिळत नाहीत। या सर्व समस्यांना कंटाळून बुलढाणा जिल्ह्यातल्या सागवान ग्रामपंचायतीतले ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आणि आमचा वॉर्ड विक्रीला काढला असं सांगत कोणाला घ्यायचं असल्यास त्वरित कळवा असं आवाहन केलं। यावेळी त्यांनी ग्रामपंचायतचे सदस्य आणि सरपंचांना बोलावून घेतलं, मात्र यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली। त्यावर चिडलेल्या ग्रामस्थांनी प्रश्नांची फैर धरत त्यांना धारेवर धरलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचांनी त्यांच्यासोबत आरेरावीची भाषा केली, मात्र घटनास्थळी झी मीडियाचा कॅमेरा पोहोचला आणि सरपंचांनी आपला आवेश मागे घेत सपशेल माघार घेतली। नागरिकांच्या ग्रामस्थांच्या समस्या सोडवायला प्रयत्न करू असं आश्वासन त्यांनी दिलं। माझ्याकडे बरेच लोकांनी तक्रार केल्यावर कमीत कमी गड्डे बोजा म्हणून टाकून त्यासाठी जावा रस्ता उंदा होईल। आम्ही असं ठरलं की गड्डे कसे लेवल करायचे, तर मग हा सवाल केला जेसीबीनं सवाल केल्यानंतर मुरुम दाबला आम्ही। कचऱ्याचा त्याचा इतका त्रास आहे खूप, आणि म्हणजे कसं आहे लगेच शेजारी आमचे वादविवाद व्हायला आलेले आहेत, कारण कचरा टाकल्यानंतर भांडणं व्हायलाच नाही। इथं काय टाकतात तिथं काय टाकतात हे सुरूच आहे। आणि नळाचं परत आणि हे मेंबर लोक काहीच करत नाही। आणि BSc कॉलेज, नर्सिंग कॉलेज, ॲग्री कॉलेज 8, 9, 10 गोडे साहेबांचं म्हणजे ज्यांची सत्ता आज महाराष्ट्रात आहे, देशात ज्यांची सत्ता आहे, BJPचे शहराध्यक्ष गोडे साहेब यांचे कॉलेजेस आहेत खाली। तसेच इथे नामंत साहेब चांडक साहेबांच्या शाळेच्या भरपूर गाड्या येतात, त्यांना कोणाला या वार्डाच्या समस्या दिसत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।